नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करायचं नाहीये. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 17 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ प्रतिबंध दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर योग्य उत्तर आहे 17 जून या दिवशी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 17 जून रोजी जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ प्रतिबंध दिन साजरा होतो. या दिवशी जमिनीच्या ऱ्हासाविषयी आणि दुष्काळाच्या तयारीविषयी जनजागृती केली जाते मुख्यत्वे. आणि संयुक्त राष्ट्र महासभेने 1994 मध्ये या दिवसाची स्थापना केलेली आहे आणि त्याला अधिकृत मान्यता देखील दिलेली आहे. UNCCD युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन ही संस्था वाळवंटीकरण थांबवण्यासाठी जागतिक पातळीवरती प्रयत्न करते आणि या संस्थेने या दिवसाला मोठं महत्त्व दिलेलं आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे जमिनीची शाश्वत व्यवस्थापन आणि दुष्काळाची पूर्व तयारी आणि पर्यावरण संवर्धनाविषयी लोकांमध्ये जागरूकता करणे असा आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. प्रांजल अवस्थीने डेल्व्ह AI हा AI स्टार्टअप कोणत्या वयामध्ये सुरू केलाय? डेल्व्ह AI नावाचा स्टार्टअप. तर वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी हा स्टार्ट केलाय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रांजल अवस्थी ही भारतीय वंशाची तरुण उद्योजिका आहे. सध्या ती अमेरिकेमध्ये राहते आणि वयाच्या 7व्या वर्षी प्रांजलीने कोडिंग शिकायला सुरुवात केली. तिचे वडील अभियंता आहेत आणि वयाच्या 11व्या वर्षी तिने अमेरिकेत ती गेली आणि 13व्या वर्षी फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंटर्नशिप केलेली आहे. आणि प्रांजलीने वयाच्या 16व्या वर्षी जानेवारीमध्ये डेल्व्ह AI आधारित संशोधन प्लॅटफॉर्मची स्थापना केली आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे संशोधकांना माहिती शोधायला मदत करणं. आणि हा प्लॅटफॉर्म शोध निबंध, PDF आणि मोठ्या डेटा सेटमधून महत्त्वाची माहिती शोधतो आणि विश्लेषण करतो आणि त्या माहितीचा सारांश देखील तयार करतो, अशी त्याची क्वालिटी. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणते खोकल्याचे सिरप आता डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. ठीक आहे, महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 16 जून 2026 पासून खोकल्याच्या सिरपसाठी डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करण्यात आलेला आहे. हा निर्णय केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतलाय आणि नवीन नियम ड्रग 5th अमेंडमेंट रूल 2026 अंतर्गत लागू करण्यात आलेला आहे आणि ऑफिशियल गॅझेटमध्ये देखील हा नियम प्रसिद्ध होतोच आणि तो लागू देखील झालेला आहे. ड्रग रूल्स 1945 हे भारतातील औषध निर्मिती, विक्री व वितरण नियंत्रण करतात, हे लक्षात घ्या. आणि नवीन दुरुस्तीप्रमाणे शेड्यूल K मधून सिरप हा शब्द हटवला गेलेला आहे आणि त्यामुळे खोकल्याचं सिरप आधारित औषधे आता फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वरच मिळू शकतात. म्हणजे अशी नियमावली कडक करण्यात आली आहे. आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड कडून सल्ला घेतला गेलेला आहे यासाठी. आणि मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूनंतर निर्णय आणि कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न चौथा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा कोणता सर्वोच्च राज्य सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ऑर्डर ऑफ द
व्हाईट डबल क्रॉस हा पुरस्कार, हा सन्मान देण्यात आलेला आहे त्यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस हा सन्मान मिळालेला आहे. हा सन्मान प्रथम श्रेणीचा असून तो स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी व लष्करी पुरस्कार आहे आणि हे सन्मान केवळ परदेशी नागरिकांना दिले जाते आणि स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रिनी यांनी हा सन्मान मोदींना दिला आणि सन्मान प्रदान समारंभ ब्रातिस्लावा स्लोवाकिया या राजधानीमध्ये झाला आणि नरेंद्र मोदींना मिळालेला हा 33वा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यामुळे ठरलेला आहे. पुढील प्रश्न 5वा. डिजिटल इंडिया भाषणी विभागाने बहुभाषिक प्रवेशासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, जेम म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस असं त्याचा फुल फॉर्म आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. डिजिटल इंडिया भाषणी विभाग आणि जेम यांच्यामध्ये 15 जून 2026 रोजी सामंजस्य करार झालाय आणि या कराराचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी खरेदी प्रक्रियेमध्ये विविध भाषांमधून सहज प्रवेश मिळवून देणे आणि भाषणी हे भारताचे राष्ट्रीय भाषा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि हे डिजिटल इंडिया अंतर्गत काम करते. भाषणी भाषांतर सेवा, स्पीच रिकग्निशन आणि व्हॉइस आधारित संवाद अशा सुविधा पुरवते आणि जेम हे सरकारी खरेदीसाठीचे ऑनलाईन पोर्टल आहे ज्याचा वापर मंत्रालय, विभाग व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये केला जातो मुख्यत्वे. पुढील प्रश्न 6वा. 2026 मध्ये जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीमध्ये भारतातील कोणत्या 2 विमानतळांचा समावेश करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी मुंबई आणि गुवाहाटी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 2026 मध्ये नवी मुंबई आणि गुवाहाटी या दोन्ही भारतीय विमानतळांचा जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. ही मान्यता फ्रान्समधील प्रिक्स वर्साय या ही संस्था देते आणि प्री वर्साय हा जगभरामध्ये प्रसिद्ध असलेला वास्तुकला आणि डिझाईन पुरस्कार आहे, हे लक्षात घ्या. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 आणि गुवाहाटी लोकप्रिय गोपीनाथ बोर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 ला ही मान्यता मिळालेली आहे. पुढील प्रश्न 7वा. कवच 4.0 ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे ही. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कवच 4.0 ही भारतीय रेल्वेची पूर्णपणे भारतीय बनावटीची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली आहे आणि 15 जून 2026 रोजी रेल्वे विभागाने कवच 4.0 च्या विस्तारासाठी अनेक नवीन प्रकल्प मंजूर केलेले आहेत आणि कवच प्रणाली सिग्नल पासिंग अँड डेंजर थांबवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या आहे. आणि दोन्ही समोरासमोर आणि मागून येणाऱ्या धडकांना हे प्रतिबंध करते. ही प्रणाली गाड्यांचा वेग नियंत्रित करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. पुढील प्रश्न 8वा. अमेरिका इराण मसुदा सामंजस्य करारात इराणच्या पुनर्बांधणीसाठी किती अब्ज डॉलरच्या योजनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 300 अब्ज डॉलर इतका. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष संपवण्यासाठी 14 मुद्द्यांचा मसुदा तयार झालेला आहे. या करारामध्ये सर्व आघाड्यांवरती युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, ज्यात लेबनॉनचा देखील समावेश आहे आणि अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही.
अशी हमी अमेरिकेने दिलेली आहे आणि अमेरिकेच्या नौदलाने केलेली नाकाबंदी ही 30 दिवसांच्या आत हटवण्याचा यामध्ये प्रस्ताव आहे. होर्मुझ समुद्रधुनी 30 दिवसांच्या आत खुली करण्याचा प्रस्ताव देखील यामध्ये मांडण्यात आला आणि जी जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाची आहे मुख्यत्वे, आणि इराणच्या पुनर्बांधणीसाठी 300 अब्ज डॉलरची योजना देखील प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यात अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचा समावेश असेल. पुढील प्रश्न 9वा. सी किंग MK-42B हेलिकॉप्टरच्या जागी भारतीय नौदलाने कोणते हेलिकॉप्टर खरेदी केलेले आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. MH-60R सीहॉक असं नवीन हेलिकॉप्टरचे नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. सी किंग MK-42B हे वेस्टलँड सी किंगचे नौदल आवृत्ती आहे ही, आणि सी किंग MK-42चा वापर पाणबुडी विरोधी युद्धासाठी केला जात होता आणि सी किंग MK-42B जहाजाविरोधी मोहिमांसाठी वापरले जात होते, जे की शोध व बचाव कार्यातही त्याचा वापर सर्वाधिक होत होता. उर्वरित सी किंग MK-42B हेलिकॉप्टरचा वापर चाचणी प्लॅटफॉर्म म्हणून केला जाईल आणि भारतीय नौदलाने 24 MH-60R सीहॉक हेलिकॉप्टरची ऑर्डर दिलेली आहे आणि MH-60R सीहॉक हे बहुउद्देशीय नौदल हेलिकॉप्टर आहे. पुढील प्रश्न 10वा. निओ ब्रेन चिप कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? योग्य उत्तर आहे चीनने. महत्वाचे पॉइंट्स पहा. निओ ही चीनने विकसित केलेली ब्रेन कम्प्युटर इंटरफेस चिप आहे. निओ चिप ही न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आणि सिंगुआ युनिव्हर्सिटीने विकसित केलेली आहे. निओला मार्च 2026 मध्ये मान्यता मिळाली आणि चीनची NMPA संस्था निओला मंजुरी देणारी संस्था आहे. निओ ही जगातील व्यावसायिक वापरासाठी मंजूर झालेली पहिली आक्रमक BCI चिप आहे, लक्षात ठेवा. आणि निओचा उद्देश आहे पक्षाघातग्रस्त रुग्णांना मदत करणं आणि ही चिप पाठीच्या कणाच्या दुखापतीमुळे प्रभावित रुग्णांसाठी देखील उपयुक्त आहे. ठीक आहे, प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11वा. स्कॉटलंडमध्ये प्रथमच आढळलेला उसुतू व्हायरस कोणत्या माध्यमातून पसरतोय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डास यांच्या मार्फत. महत्वाचे पॉइंट्स पहा. उसुतू व्हायरस हा डासांद्वारे पसरणारा फ्लॅवी व्हायरस आहे. उसुतू व्हायरस प्रथम आफ्रिकेमध्ये आढळून आला होता आणि स्कॉटलंडमध्ये उसुतू व्हायरस प्रथमच उन्हाळा 2025 मध्ये आढळला होता. 1 एप्रिल 2026 रोजी त्याबाबत सार्वजनिक घोषणा देखील करण्यात आलेली होती. आणि उसुतू व्हायरस मुख्यतः वन्य पक्ष्यांना संक्रमित करतो आणि ब्लॅकबर्ड हा उसुतू व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित होणारा पक्षी आहे आणि मानवांमध्ये उसुतू व्हायरस संसर्गाची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. चांपा कोरबा विभाग कोणत्या रेल्वे विभागाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे. लक्षात ठेवा नाव आणि रेल्वे विभाग. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय रेल्वेने CECR अंतर्गत 42 किलोमीटर लांबीच्या चांपा कोरबा तिसऱ्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी 755 कोटी मंजूर केलेले आहेत आणि हा प्रकल्प मिशन 3000 MT आणि हाय डेन्सिटी नेटवर्क कॉरिडॉर उपक्रमाशी संबंधित आहे. प्रकल्पामुळे अतिरिक्त 5.95 MTPA मालवाहतूक आणि प्रत्येक देशाला 2 अतिरिक्त प्रवासी गाड्या चालविणे शक्य होणार आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 17 जून 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल. त्याबद्दल थँक्यू सो मच.